तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरू असून या कामाचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळे ठेकेदारांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे। सध्या तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून दरडीमधून दगड मुरुम निसटून शेतामध्ये पडले आहेत, तर काही ठिकाणी ते JCBच्या सहाय्याने ढकलून शेतात टाकलेले आहेत। त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून आज वेळापूर गावच्या संतप्त शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरले आणि त्याला जाब विचारला। जवळपास महिनाभरापासून ठेकेदाराला ग्रामस्थ फोन करीत होते, मात्र ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तर दिले जात नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांनी जिथे काम सुरू होते त्या ठिकाणी जाऊन ठेकेदाराला जाब विचारला। यावेळी गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली, मात्र शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून अखेर ठेकेदाराने नमते घेतले आणि आपली चूक मान्य करीत 1 एप्रिल रोजी मशिनरी घेऊन जमीन व्यवस्थित करून देण्याचे आश्वासन दिले। त्याचबरोबर वेंगळे खांबील या ठिकाणच्याही शेतीच्या नुकसानीची दखल घेऊन येथीलही काम पूर्ण करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। संतोष मालुसरे, VM न्यूज मराठी, तापोळा। नमस्कार, मी सध्या आहे महाबळेश्वर तापोळा रोडवर। या ठिकाणी तापोळा महाबळेश्वरचा रोड प्रगतीपथावर सुरू आहे। गेल्या आठवड्यात आपण या रोडबद्दल आणि ठेकेदाराबद्दल साहित्य सामग्री कुठेतरी कमी पडत होती, ती वाढवण्यासाठी आपण त्यांना सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू आहे। मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या दगडगोटे सर्व शेतीमध्ये गेलेले आहेत आणि प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी वेळापूर गावचे ग्रामस्थ आलेले आहेत या ठिकाणी रस्त्यावर, आणि कशा प्रकारे त्यांच्या अडचणी काय होऊ शकतात, पुढे रोडचं काय होऊ शकतं, काय सांगाल आपण? कशा पद्धतीनं हे रोडचं काम सुरू आहे, काय आपल्याला अडचण येते? महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अथक प्रयत्नातून महाबळेश्वर तापोळा रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला, परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळं या रस्त्याच्या कामामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काम या ठिकाणी चालू आहे। डोंगर पोखरून डोंगर उताराला, म्हणजे या ठिकाणी गावं वसलेले आहेत अशा ठिकाणी दगड माती विट आणि मोठमोठे खडक हे डोंगर उतारावर खाली सोडलेले आहेत। त्याचा येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम शेतीवरती बघायला मिळणार आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतो। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जी डोंगर उतारावरती टाकलेले मुरुम आहे, मोठमोठे दगड आहेत आणि माती आहे, ही वाहून खाली शेतजमिनीमध्ये जाणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भात शेतीचं नाचणीचं नुकसान होणार आहे। त्याचबरोबर बऱ्याचशा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना या सायपनच्या माध्यमातून, म्हणजे उतारावरून मोठ्या झऱ्यांचं पाणी त्या गावामध्ये घेऊन जातात। ग्रॅव्हिटीचं पाणी असतं प्रामुख्यानं, त्या ग्रॅव्हिटीच्या पाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात माती दगड आणि मुरुम हे पडलेले आहेत। तर माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या ज्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याचबरोबर ह्या रस्त्यावरती देखरेख करणारे सगळे अधिकारी आहेत, यांच्यावरती कडक कारवाई करून या रस्त्याचं जे काम चाललं आहे ते त्वरित थांबवण्यात यावं, किंवा या मार्च महिन्यामध्ये या ठेकेदारांची आणि जे अधिकारी आहेत त्यांची लगबग आहे की बिलं काढण्याची लगबग आहे, ती त्वरित थांबवून या ठेकेदाराच्या माध्यमातून दिलं जाणारं जे बिल आहे ते बिल 30% कपात त्याच्या एकूण बजेटमधून 30% बजेटमधून कपात करावी, आणि भविष्यामध्ये या वर्षामध्ये पावसाच्या नंतर जे काय होणार नुकसान आहे ते भरपाईसाठी ते राखीव ठेवले जावे 30%। हे माझी आपल्या माध्यमामधून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती आहे। अजूनही काही ग्रामस्थ आहेत, तर निश्चितच या अडचणी पुढे भविष्यात भरपूर अशा होऊ शकतात। रोडचं मात्र काम झालंच पाहिजे, भागाचा विकास झाला पाहिजे असंच या ग्रामस्थाचं म्हणणं आहे, परंतु शेतकऱ्यांचं अतोनात या ठिकाणी नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी गणेश सकपाळ आहेत, जे अनुभवी आहेत या विभागातील, काय सांगाल? नमस्कार, मी वेळापूर गावचा माजी सरपंच आणि आमचे हे सहकारी सरपंचसुद्धा या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी पाहताय की हा सर्वे नंबर 9/1 या 9/1च्या अंतर्गत हा रस्त्याचं काम चालू आहे, आणि या ठिकाणी साधारणतः खाली आता आपण पाहालच की जवळजवळ 2 एकर क्षेत्रामध्ये जो दगड टाकला आहे खाली, ह्या दगडानं खालची शेती नापिकी झालेली आहे टोटली। आणि जे दगड ह्या ठेकेदारांना आम्ही वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी वर दगड गाडीतून आणि खाली फेक ही वृत्ती अवलंबली, इथं त्याचं काही विल्हेवाट लावली नाही दगडाची, आणि शेतीचं फार
फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तरी आमच्या ग्रामस्थांचं आता इथून पुढे या पद्धतीने विचार चाललेला आहे, जर शासनानं प्रशासनानं ह्याच्यावरती जर योग्य डिसिजन घेतलं नाही, योग्य कारवाई ह्या 2-3 दिवसात केली नाही, तर सदर वेळापूर ग्रामपंचायतीच्या अधीन असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आम्ही सर्वजण तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला सुद्धा तयार राहणार आहे. कारण आमचं जे जीवितहानी खाली होणार आहे, नुकसान जे होणार आहे ते भरून निघणार नाही, अशा पद्धतीचं आमचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पिण्याच्या ग्राव्हिटीच्या लाईनही बंद झाल्या त्या आमच्या, आणि जनावरं खाली जर चरायला आली तर ती सुद्धा गाऊन मरतील. टांगते दगड ह्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत. आणि या ठिकाणी किंवा ही बाडी काढून किंवा एखादा बांध असतो ना आपल्या जागेचा, त्या बांधामध्ये खोदून त्याच्यामध्ये टाकून दगड हे करा. कारण ते दुसरा तुमचा ब्रेकर आहे, त्या ब्रेकरच्या साह्याने ते दगडी फोडून द्या जागेवर. ज्या मोठ्या नमस्कार, मी आहे संतोष मालुसरे. सध्या तापोळा महाबळेश्वर रोडचं काम प्रगतीपथावर आहे, परंतु काही कारणास्तव शेतकऱ्यांचा या ठिकाणी जे दगड आहेत ते खाली गेल्यामुळं प्रचंड या ठिकाणी शेतकरी वैतागलेले आहेत. मात्र ठेकेदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांना 31 तारखेपर्यंत जे काही त्यांची नुकसानी झालेली आहे त्याबद्दल ते दगड काढून देणार आहेत. त्या ठिकाणी बांध घातला जाणार आहे. या ठिकाणी स्वतः चव्हाण साहेब आहेत, काय सांगाल साहेब? आमच्या कटिंग मधून जो दगड गेलेला आहे, त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात जो गेलेला आहे, तो 31 तारखेपर्यंत आपल्याला रस्त्याचं टार्गेट असल्यामुळं आपण सर्वजण 31 तारखेनंतर तुमच्याकडे एक मशीन देऊन पूर्ण तो दगड तुम्हाला बाहेर काढून त्याचे बाडे वगैरे घालून आपण देऊ आणि तुमचं जे काय झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई करून देण्याचा प्रयत्न करू. तर निश्चितच काही जरी नुकसानी झाली असेल तरी ते 31 तारखेच्या नंतर स्वतः मशिनी पाठवून त्या ठिकाणी ते नुकसान भरून काढणार आहेत. इतर गावातही गेलेले आहेत, त्याचप्रमाणे तशाच ज्या गावात गेलेल्या आहेत त्या सुद्धा दगडी काढून त्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम करावं ही नम्र विनंती. कॅमेरामॅन संजय मालुसरे सोबत संतोष मालुसरे, VM न्यूज, हरचंद इटो.